तर रोजच्या चर्चांचं वैशिष्ट्य असं असतं की बोलणारे ऐकणारे किती गंभीरपणे घेतात. बघा तुम्ही बारकाईने बघा. एकदा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर चर्चा होती आणि भाजपचं आणि काँग्रेस भांडण लावायचं, बस दुसरं काही नाही. त्या चर्चा डिबेट म्हणजे तुम्ही ह्यांना शिव्या घाला, हे तुम्हाला शिव्या घालतील. बाकी चर्चेचा मुद्दा काय नाही. तुम्हाला गंमत वाटेल, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर चर्चा असताना पाऊण तास गेला होता आणि बोरिवली आणि दादर स्टेशन मधले सरकते जिने कोणी बसवले याच्या श्रेयावरच वाद चालला होता. मला जेव्हा त्याने विचारलं तेव्हा म्हटलं, भाऊ मला पहिल्यांदा ज्ञानात भर पडली की रेल्वे खातं आता महाराष्ट्र सरकारकडे आलंय, कारण माझा गैरसमज होता ते केंद्राकडे आहे म्हणून. पुढे तुम्ही महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर चर्चा करताय, म्हणून मी त्यांना विनंती केली की निदान यापूर्वी चर्चा करताना विषयाचा अभ्यास करा. आणि दुसरी गोष्ट, हे जे दोन काँग्रेस भाजपचे प्रवक्ते आणलेत ना, ह्यांना आणू नका एकत्र आणू नका. तो अँकर म्हणाला का नाही, म्हटलं एकाचं नाव वाघ आहे आणि दुसऱ्याचं नाव वाघमारे आहे, त्यामुळे चर्चा राहते बाजूला आणि शिकार सुरू होते. पण मुद्दा असा आहे मित्रांनो की आपण चर्चा करतोय, लोक ऐकतायत, लोकांना काहीतरी समजलं पाहिजे. आणि म्हणून साधारण 6 वर्षापूर्वी मी या चर्चामध्ये जाण्याचं बंद केलं, कारण थोडाफार जो काय मेंदू उरलाय त्यालाही गंज चढलं तर काय व्हायचं. कारण एकूण चर्चा अशी असते की मी म्हटलं का सुशील, अरे सायकल घ्यायचा विचार करतो. आता सुशील अँकर असेल तर तो काय करणार, तो म्हणेल सायकलीपेक्षा म्हैस घे, म्हैस दूध देते. अरे पण मला ऑफिसला जायचंय, रिक्षा परवडत नाही, बस मिळत नाही, म्हशीवर बसून ऑफिसला जाऊ. पण तो अँकर आहे, तो अँकर काय म्हणणार, मग काय सायकलचं दूध काढणार. अरे सायकलच्या दुधाचा प्रश्न येतो पुढं. मला ऑफिसला जाण्याची सोय म्हणून मला, पण नाही, तो पुढे 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 जातो आणि विषय बघा कुठे जातो तो. म्हणजे मला सायकल घ्यायच्या विषय बाजूला पडतो आणि तो म्हशीचंच पुराण सांगत राहतो. कारण झालंय असं मित्रांनो की ज्ञानेश्वराने त्या रेड्याकडून वेद वळवले, पुढे पुढे रेड्याला वाटलं मीच ज्ञानेश्वर आहे. मग रेडे बनवण्याचे कोर्सेस सुरू झाले आणि मीडियाचा प्रचंड विस्तार झाला. पण साध्या तुम्हाला सांगतो कसं असतं मित्रांनो, बातमी शोधावी लागते. बातमी शोधा. तुम्ही मोदी लांबलचक बोलतात, अमित शहा हे जुन्या तारेच्या भाषेत बोलतात. अमित शहा तुम्ही ऐका, ते अगळपगळ नाही बोलत, ते असे मोजके शब्द, म्हणजे 6 शब्दात भागत असेल ना तर 6.5 शब्द होऊ देत नाही. पूर्वीच्या काळात तारेची भाषा होती ना टेलिग्रामची, अमित शहा तसं बोलतात. त्यामुळे ते बारकाईने समजून घ्यावं लागतं, हा माणूस काय सांगू इच्छितोय, त्यातला आशय शोधावा लागतो. नुसते शब्द बघितले तर तुम्ही कुठल्या कुठे घरंगाळून जाल. आपण बसलोय हा सगळा बारामतीचा आहे म्हणून मी मुद्दाम सांगतो. अमित शहा कुठच्या तरी हिंदी चॅनलवर होते आणि त्याने विचारलं की आप सीरियसली बारामती को हराना चाहते हो. उन्होंने बिल्कुल, अमेठी के बाद बारामती आता है ना, ए के बाद बी आता है. पुढे शब्द नाही हो, त्याच्या पुढे त्या विषयावर अमित शहा एक शब्द अधिक बोलले नाही. आणि मला असं खटकतं, हा माणूस असं का म्हणाला, हा सिरियस आहे का. त्याच्यानंतर मग निर्मला सीतारामन वगैरे इकडे येणं जाणं वगैरे सुरू झालं आणि मी बारकाईने त्याचा माहिती बारीक बारीक गोळा करत होतो की हा माणूस सिरियस आहे, हा माणूस सिरियस आहे. आणि मी 2 वर्ष, जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल, 2 वर्षापासून मी बारामती धोक्यात आहे याचा सिग्नल देत होतो. दुर्दैवाने शरद पवारांनी घेतला नाही तो सिग्नल, शरद पवारांना होता. आणि आज परिस्थिती काय बघा, ज्या पद्धतीची पळापळ हा माणूस करतोय ते बघताना मला तरी दया येते. कारण माझी पत्रकारिता
आणि शरद पवारांचं राजकारण एकाच वेळेला जवळजवळ सुरू झालं. ते 67 मध्ये आमदार झाले, मी 69 साली पत्रकार झालो. आम्ही चढती कमान बघितली शरद पवार. तुम्ही जर काय ते नॅट जिओ किंवा डिस्कवरी बघत असाल, त्याच्यावर तो सिंह शिकार करताना बघतो ना, तर आपल्याला वेदना होत नाही, एक हिंसा येते. पण जेव्हा त्या म्हाताऱ्या झालेल्या सिंहाला खोली कुत्री तरस हल्ला करतात, ते बघताना मनाला वाईट वाटतं, कारण तो सिंह आहे. हे जर सिंहाला कळलं नाही तर जे काय होतं ते आज बारामतीत चाललंय. आत्ता जे चाललंय, आवाज माझा थोडा कमी होईल, येतोय का आवाज? गोंधळलाय का? गोंधळला याचं कारण असं आहे की इतका ओव्हर कॉन्फिडन्स आहे, ओव्हर कॉन्फिडन्स, आणि तो ओव्हर कॉन्फिडन्स दिसतो. म्हणजे काल मला, मी आता नाव सांगत नाही, पण चांगला चॅनलचा माणूस मला भेटला होता आणि त्यांनी सांगितलं पवार साहेब इतके भैसातले की परवा कुठेतरी बारामतीच्या एका कार्यक्रमामध्ये एक माणसाने त्यांना स्वागत केलं, आपण बघितलं, शाली वगैरे दिल्या, तसा त्यांना आणून पुष्पगुच्छ दिला. त्यांना कळलं नाही की आपला सन्मान म्हणून पुष्पगुच्छ दिलाय, त्यांना वाटलं कोणाला तरी द्यायचंय म्हणून आपल्याला दिला, त्यांनी शेजारीच उभ्या असलेल्या माणसाला देऊन टाकला. पराभव साक्षात समोर उभा राहतो मित्रांनो, तेव्हा काय अवस्था होते बघा. कळतंय की पराभव होतोय, पण हे का होतोय याचा विचारही करायला माणूस तयार नाही. हे सगळं का होतंय? मी माझ्या दृष्टीने शरद पवार यांच्या इतका निस्वार्थी राजकारणी मी बघितला नाही. तुम्ही म्हणाल इतके पैसे, इतके प्रॉपर्टी, अमुक तमुक, हे ते सगळं बरोबर आहे, मान्य आहे, पण स्वतःला कुठेतरी नेऊन पोहोचवणं हे जमलंय काय बघा. मी एका हिंदी चॅनलवर बोलताना म्हणालो होतो, त्यांनी मला संजय दीक्षितने प्रश्न विचारला होता कि पवार की राजनीति में क्या आप बोल सकते. मतलब वो तो महाराष्ट्र की राजनीति का बर्मुडा ट्रायंगल है. उसके बाद जो जो पार्टियां गई, पक्ष गेले, गायब झाले, कुठे गेले पत्ता नाही. जनता दल, राष्ट्रीय काय ते आरबी आहे, शेका पार्टी बघा ना, शेकाप, सगळे पक्ष संपून गेले. आणि मग मिळवलं काय हा प्रश्न येतो, मिळवलं काय हा प्रश्न काल परवा. आणि मग कसं होतं माहिती का, पवार हा महाराष्ट्रातला पहिला राजकारणी आहे ज्याने पत्रकारांचा जनानखाना तयार केला. त्या प्रत्येक नवीन लग्न होऊन आलेली राणी त्या जनानखान्यात असते, तिला असं वाटतं की मीच पट्टराणी आहे, पण नंतर लक्षात येतं की कधी आपल्याकडे महाराज वळून तरी बघणार आहेत का. अशी महाराष्ट्राच्या पत्रकारांची अवस्था गेली हो. आमचा, तुम्हाला माहिती असेल, तो नुक्कड नावाच्या मालिकेमध्ये गणपत हवालदार म्हणून होता, तो अजय वडावकर, तो माझा चांगला मित्र होता. त्याचा एक उखाणा मला फार सुंदर आवडतो, तो इथे सांगण्यासारखा आहे की पवार साहेबांनी केलं. आज बघा तुम्ही अनंतराव थोपटेंकडे गेले, आणखी कुठे चंद्रराव तावरेंकडे गेले, हे सगळं बघितलं. पवार काय सांगतात, जुन्या चुका दुरुस्त करायच्या. परवा अमरावतीला गेले होते की 5 वर्षापूर्वीची चूक आता दुरुस्त करायची. ती दुरुस्त करा, मी नाही म्हणत नाही, पण आत्ता चूक करतोय का याचा तरी विचार करा. 5 वर्षांनी परत, पूर्वी तुम्हाला हे माईक वगैरे आता खूप झाले, पूर्वीच्या काळात तो माईक समोर आला की प्रत्येक मुखा देखील बोलायला लागायचं. तर तेव्हा ते सार्वजनिक कार्यक्रमामध्ये असे निवेदक फार विनोदी असायचे. आता आणि तो अगळपकळ बोलणार आणि मग म्हणणार एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि पुढल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर आमचा पंढरी सावंत म्हणून माझा एक सहकारी, त्याने त्याच्यावर एक विनोद केला होता, केवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि पुढे बोलायला सुरुवात करतो. शरद पवारांचं ते आहे, आजवरच्या चुका कबूल करतो आणि नव्या चुकांना सुरुवात करतो. गंमत बघा ना काय ती, गंमत कशी आहे बघा. परवा आता
उडवून आणायचं. आणि एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला महाविकास आघाडी झाली तेव्हा मी ब्लॉग लिहिलेला आणि त्याच्यात मी म्हटलेलं होतं की यावेळेला पवारांनी 2.5 दिवसाचं सरकार पडलं होतं. मी तेव्हा माझ्या ब्लॉगवर लिहिलं होतं पवारांनी चुकीच्या वारुळात हात घातला. कारण मला खात्री होती की ते सरकार पवारांनीच घडवून आणलं होतं आणि नंतर त्यांनी, जसं अजितदादा सांगतात की नंतर यांनी हे केलं, पलटी मारली. पण ती चूक का होती तुम्हाला सांगतो. माणूस 45-50 मिनिटं संसदेच्या पंतप्रधान दालनामध्ये बसला होता. अमित शहा येऊन गेले, निर्मला सीतारामन येऊन गेल्या. बाहेर पडल्यावर कळलं नाही मी ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं सुवर्ण महोत्सवाचं आमंत्रण द्यायला गेलो होतो. प्रत्यक्षात तिथे ठरलं होतं जे अजितदादा आता सांगतात की शिवसेना येत नसेल तर आम्ही येतो सरकारमध्ये, सरकार बनवा, हे सांगायला गेले होते आणि त्यानंतर ते झालंय सरकार. पण दरवेळेला कोणाची तरी टोपी उडवायची आणि गंमत बघत बसायची. आपल्या कॉलेजमध्ये शाळांमध्ये अशी वाह्यात पोरं असतात ना, टपोरी. त्यापेक्षा 50 वर्ष राजकारणात दुसरं काही केलं नाही हो. पण लक्षात ठेवा, तो टपोरी टिवल्या बावल्या करणारा मुलगा असतो ना, तो टॅलेंटेड असतो, सोपं नसतं. पण पुढे आयुष्य उलटून गेल्यावर त्याला वाटतं रे काय मिळवलं. पवारांची अवस्था वेगळी आहे का बघा. गुरुमूर्ती, एकदा मित्र आहे माझा गुरुमूर्ती तमिळनाडूचा, त्याने मला एक सुंदर गोष्ट सांगितली. तो म्हणतो माझ्या मुलीचं काय ते 10वीचं मेरिट थोड्या 8-10 मार्कांनी हुकलं होतं. तो खूप रागावला होता कारण त्यांनी लहानपणापासून बघितले होते. तर मी त्याला म्हटलं जाऊन दे काय फरक पडतो. तो नाही म्हणून, ज्यामुळे ही मुलगी हिच्याकडे टॅलेंट असून 8-10 मार्कासाठी मेरिट तिने गमावलं, याचा अर्थ हिच्यापेक्षा कमी टॅलेंट असलेल्या माणसाला हिने मेरिटमध्ये यायला मदत केली. आणि तुमचं टॅलेंट, तुमची गुणवत्ता ही तुमची नसते, इट्स अ पब्लिक प्रॉपर्टी, ती समाजासाठी असते. आणि त्यामुळे हिने मेरिट घालवणं हे समाजाचं नुकसान आहे. दृष्टिकोन कसा असतो बघा माणसं, दृष्टिकोन कसा असतो. तर पवारांना हे कधीच कळलं नाही. म्हणजे मला आठवतं की 2014च्या निवडणुका लागल्या त्यावेळेला शरद पवारांनी एक आणि पहिल्यापासून जवळ 6 महिने, मला वाटतं सप्टेंबर पासून मोदींनी प्रचार सभा सुरू केल्या होत्या. तर शरद पवारांनी एक कॉमेंट केली होती की मी राजकारणात आहे, तसाच मी क्रीडा क्षेत्रात सुद्धा काम केलेलं आहे. तर क्रीडा क्षेत्रात काम केलं असल्यामुळे मी एक सांगू शकतो की एवढ्या लवकर मोदींनी 8 महिने आधी प्रचार सुरू केला. तर मॅरेथॉन धावणारा जो खेळाडू असतो तो सुसाट धावत सुटत नाही, तो आपली ऊर्जा शेवटच्या टप्प्यासाठी जपून ठेवतो. मोदींनी आत्तापासून सुरुवात केली, पुढे त्यांची दमछाक होईल वगैरे 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 कौतुक केलं. मी तेव्हाही ब्लॉग लिहिला होता की शरद पवार म्हणतात ते 100% बरोबर आहे, पण ते चुकीच्या माणसाबद्दल बोलतात. मोदींनी 49व्या वर्षी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली, त्याच्या आधी ते मुख्यमंत्री झालेले होते. शरद पवार 91 पासून पंतप्रधान व्हायला धडपडत आहेत, अजून धावत आहेत. कारण 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले आणि 80 वर्ष उलटलं तरी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत सुद्धा कोणी मानत नाही त्यांना. त्यामुळे ते कोणाबद्दल बोलतात, स्वतःबद्दल बोलतात. आणि ही पद्धत असते आपल्याकडे. अवघा महाराष्ट्र बघतोय, अरे तुझा चॅनेल 10 लाख लोक बघत नाही, पण अवघा महाराष्ट्र हे जे इंडिया वॉन्ट्स टू नो, अरे तू म्हणजे इंडियन आहे ना बाळा, ही जी पद्धत असते. सर पवारांना ते आत्ता ते काल परवाची गोष्ट आहे, तुम्हाला आठवत असेल, ते म्हणाले की मला ग्रामीण महिला भेटल्या आणि म्हणाले त्या अयोध्येमध्ये नुसती रामाची मूर्ती आहे, सीता का नाही. आता सुशील वगैरे सगळ्यांनी त्याच्यावर कॉमेंट केल्या की तो राम लल्ला आहे, म्हणजे घरातलं लहान मूल आहे, त्याचं एवढ्या कोवळ्या वयात लग्न करत नाहीत. आता हे
फुले शाहू आंबेडकर वाले बालविवाहाच्या विरुद्ध म्हणून तत्वज्ञान सांगतात आणि रामलल्लाची बायको का नाही म्हणून विचारतात. बोलताना फुले शाहू आंबेडकर, त्या कोल्हापूरला कार्यक्रमात मी बोललो नाही की फुले शाहू आंबेडकर असं म्हटल्यावर तुम्ही आधीच दबून जाता ब्राह्मण वसाहती लोक. फुले शाहू आंबेडकर लगेच तुम्ही लोक कासवाने पाय आत घ्यावे तसे सगळे ब्राह्मण पहिले पाय आत घेतात कासवासारखे. मी कोल्हापूरला त्या कार्यक्रमात होतो, म्हटलं फुले शाहू आंबेडकर काय हे पोपटपंची करतात, जपमाळ ओढतात. म्हटलं यांना फुले शाहू आंबेडकर माहितीच नाहीये. म्हटलं ते फूड ब्लॉग्स असतात ते तुम्ही बघा, त्याच्यात सांगणार की हे अर्धा चमचा, हे अर्धा टीस्पून, हे अर्धा कप, ही अर्धा वाटी सांगतात. हे मिलीग्रॅम, ते किती असेल ते ग्रॅम. पण म्हटलं सगळं बरोबर सांगतात, अगदी मोजून मापून सांगतात. आणि मीठ आलं की स्वादानुसार, म्हणजे तुझं तू ठरव. तसा म्हटलं ह्यांचा सगळा फुले शाहू आंबेडकर आहे ना, तो स्वादानुसार असतो, स्वादानुसार असतो. म्हणजे इथे किती खापणार आहे तिथे घाल, भस्कावर मीठ घाल, तिकडे चिमूटवर घाल. मला चंद्रकांत दादा कार्यक्रम संपल्यावर म्हणाले, अहो कोल्हापुरात बोललात तुम्ही केशव भोसले याच्यामध्ये, इथे असले शब्द बोलायची हिंमत करत नाही. म्हटलं कोण आहे समोर या, मी फुले शाहू आंबेडकर वाचलेलं आहे, त्यांनी किती वाचलंय मी त्याचं काढतो ना. यांना फुले शाहू आंबेडकर माहिती नसतं, ते बोलायचं असतं. का बोललं बाबा माहित नाही, पण फुले शाहू आंबेडकर बोललं की समोरचे लोक आपोआप दबून जातात. मी एका कार्यक्रमात विचारलं होतं स्पष्टपणे, पण 1970 पर्यंत महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नव्हता, टिळक आगरकरांचा होता. अचानक तो 80-85 नंतर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. किती किती लोकांनी वाचलेलं असतं. म्हणून भेडा जाऊन लक्षात ठेवा, कुत्र भुंकतं तेव्हा कुत्र घाबरलेलं असतं. आवाज चढवला म्हणून समोरचा बरोबर असतो असं नाही. आवाज मोठा म्हणून तुम्ही त्याचा ऐकता, तुम्ही गांगरता. गांगरायचं पहिलं थांबा. मी लातूरच्या पहिल्यांदा ब्राह्मण असल्याची लाज बाळगणं सोडा. माझा व्हिडिओ मिळेल तुम्हाला. कुठलीही गोष्ट दुसऱ्याच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण करणं मला आवडत नाही. आज जे चालतं ना, कोणाचा हा कुलकर्णी आहे म्हणायचं, तो अमुक तमुक, त्याचा अर्थ तुम्ही मनामध्ये न्यूनगंड निर्माण केला जातो. आणि एकदा तुमच्या मनात न्यूनगंड निर्माण केला की मला पाहिजे ते तुमच्या गळी मी मारू शकतो. आवाज चढवून बोलायचं की खरं वाटतं. मला एक फार सुंदर, पूर्वी मुंबईमध्ये एक चक्कल्लस म्हणून सुंदर कार्यक्रम व्हायचा हिंदी व्यंग कवितांचा. तर देशभरचे असे चांगले कवी यायचे. तिथे एक कवी आला होता, त्याने इतकं सुंदर एक अनुभव सांगितला की बोर करणारे कवी असले की लोक चिडतात, पळवून लावतात. तर असंच झालं होतं. आणि एक कवी उशिरा आला होता, त्याला आयोजक रेल्वे स्टेशनवरून उचलून आणतात आणि म्हणतात बाबा प्रेक्षक चिडलेले आहेत, काहीतरी चांगलं बोल, नाही ते पळवून लावतायत म्हणून, आणि जरा आवेशात बोल म्हणे, वीरश्री पूर्ण काव्य सांग. तर म्हणाला, मी गेलो, म्हणाला वीरश्री पूर्ण म्हणजे काय असतं म्हण. आवेशात बोललं की वीरश्री पूर्ण, वीररस, वीररसयुक्त. तो म्हणाला मला ते एकूण प्रक्षुब्ध वातावरण बघून मी पण घाबरलो होतो, पण वीरश्री दाखवायला पाहिजे. म्हणाला आठवल्या त्या ओळी सुरू केल्या. ओळी तुम्ही ऐकलेल्या आहेत मित्रांनो. चलो दिलदार चलो, चांद के पार चलो, आहे ना, कसं सुंदर गाणं आहे हो. तो म्हणाला तेच गाणे ते म्हणा, चलो दिलदार चलो, चांद के पार चलो, वीररस पूर्ण. आवाज चढला की वीररस आला. तो म्हणाला समोरच्या एका प्रेक्षकाने माझी हवा काढली. तो हातात दगड घेऊन उलट चेंडू सारखा झेलत जेत होणार, हा माही ताई यार चलो. हे सगळे तुम्हाला खिजवणारे लोक असतात ना, हे तसेच असतात. ते आवेशात बोलतात. त्या आवेशाला गांगरू नका. जे कोणी असाल, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, कुठच्याही जाती वर्णाचे असो,
तुम्ही बरोबर असाल तर घाबरू नका. आणि लक्षात ठेवा की आर्ग्युमेंट करता आलं पाहिजे. मला जरा जरी समोरच्या माणसाविषयी शंका आली की हा मला हिंदू म्हणून खिजवायला बघतोय, मी दुसऱ्या टोकाला जातो. बाकी सगळं गेलं भाडमध्ये. माझ्या घरी हिंदू म्हशीचं दूध येतं. आता म्हशीचा हिंदू आणि काय असतो का? तुझी म्हैस हिंदू नाहीये त्यामुळे ते दूध चांगलं नाही. या टोकाला जाऊन युक्तिवाद करता आला पाहिजे. कारण जे बुद्धिवादी आणि तार्किक बोलत नाहीत त्यांच्यात तार्किक बोलायचं नसतं. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. एक शायर असतो आणि एक काय तो सरदार असतो. तो शायर नेहमी शायरीचे मुशायरीची कौतुकं सांगतो आणि त्या सरदाराला पण घेऊन जात असतो. एक दिवस तो सरदार वैतागतो, म्हणतो आज हमारा भी मुशायर है तू भी चल. त्या शायरला घेऊन जातो आणि मग शायरी सुरू होती. सुखविंदर सिंग आला. आप सुखविंदर सिंग अपना कुछ पेश करेंगे. सुखविंदर आला आणि मला डिब्बा डिब्बा 3-4 वेळ तो डिब्बा त्याच्या पुढे जातच नाही. टाळ्या वा वा गेला. आला मनविंदर आला. मनविंदर डिब्बा उसके ऊपर एक डिब्बा. हे 3-4 वेळ होतं. सगळे वावा. 4था 5वा 8वा डबा चढलाय पण डब्यावर डबा चढण्यापलीकडे काय होत नाही. तो शायर म्हणतो अरे यार क्या चल रहा है. अरे डिब्बे पे ऊपर एक डिब्बा उसके ऊपर एक डिब्बा, ये क्या है? ये शायरी है? तुम्हारा शायरी गई भाड़ में, बैलेंस देख एक भी नहीं गिर रहा है. मित्रांनो, हा कॉन्फिडन्स पाहिजे. आपल्याला समोरच्याला कन्व्हिन्स करायचं आणि कन्व्हिन्स करता येत नसेल तर कन्फ्यूज करायचं. ही स्ट्रॅटेजी असते, ही रणनीती असते. तुम्ही हसलात पटकन, पण नरेंद्र मोदी सारखा स्ट्रॅटेजिस्ट नाही हो. कोण प्रशांत किशोर घेऊन बसलाय? हा नरेंद्र मोदींसारखा माणूस इतक्या सहजगत्या बोलता बोलता समोरच्यांना कन्फ्यूज करून टाकतो. सहजगत्या. तुम्हाला आठवतं एक लोकसभेचं चित्रण आहे ते मला, मैं 1 घंटे से बात कर रहा हूं, करंट वहां पहुंचने में 1.25 घंटा निकल गया. आठवतं तुम्हाला? त्याला नरेंद्र मोदी म्हणतात. किती सहज घालता बघा कि 370 तो होने वाला है, 370 धारा हटाई, 370 तो बीजेपी के हो गए, एनडीए 400 पार. संसदेत बोलला माणूस. म्हणून हा माणूस इतका सहजगत्या नाही बोलत. 370 कलम हटवलं म्हणून 370 जागा मिळत नसतात हो, हे न कळण्या इतका मोदी हा मूर्ख माणूस नाहीये. पण तरी ते बोलले. आणि मग असं असताना जेव्हा मला खटकतं, मी ते शोधत बसतो, हा माणूस असं का बोलला का बोलला का बोलला. तर समोरच्यांना कन्फ्यूज करायचं होतं. आकडा तर सांगून टाकला, पण मी जेव्हा त्याचा बारकाईने शोध घेत गेलो, 303 जागा आल्या होत्या. 370 म्हणजे आणखीन किती लागतात बघा. 67 जागा पाहिजेत. होतील का ह्याचा जेव्हा मी विचार करत गेलो, तेव्हा मग वेगवेगळे मी संदर्भ शोधत बसतो. हे नाही तर ते तो काय असतो, ह्याचं नाक त्याला लावून बघ, त्याचा कान ह्याला लावून बघ, हे माझी सवय आहे. तुम्ही मित्रांनो, 2 नंबरच्या जागा 72 होत्या. बीजेपी 2 नंबरला पडलेल्या जागा 72 होत्या. 72 अधिक 303 करा, 375 होतात. दुसऱ्या क्रमांकाला पडलेले उमेदवार आणि तिसऱ्या क्रमांकाला पडलेले उमेदवार मिळून 150 होतात. आणि या 150 जागी 2.5 वर्ष भाजप एक काम करत होता की या 150 जागी 50% अधिक मतं मिळवली पाहिजेत, या दृष्टीने 2.5 वर्ष काम करत होता. आणि इथे तुमच्या लक्षात येतं की त्या 2 नंबरच्या जागा जर अलीकडे आणल्या तर 375 होतात.
370 मिळू शकतात, हे मोदींना कॉन्फिडन्स होता. पण चलाखी कुठे आहे समजून घ्या. चलाखी आहे याच्यामध्ये. आपण हे बोललो आणि समोरच्याने ते गंभीरपणे घेतलं तर ते आपल्याला तिथे अडवण्याचा प्रयत्न करतील. तर त्यांनी आकडा ऐकावा पण सिरियसली घेऊ नये म्हणून काय केलं, आपली टिंगल व्हावी याची व्यवस्था केली. 370 हटाया तो 370 आ जाएगा, याच्यावर टिंगल व्हावी म्हणून हाडूक टाकलं की कुत्र्या शिट्टे हलवत हलवत मागे पळायला लागतं. सगळीकडे चर्चा 370ची झाली. पण आणखीन एक गंमत लक्षात घ्या, आणखीन एक गंमत आहे की गेल्या जून महिन्यापासून मोदीला 220-230च्या आत अडवायचं ह्याच्यावर चर्चा चालू होती. पाटण्याला बसले, पाटण्यानंतर बंगलोरला बसले, बंगलोर नंतर मुंबईत बसले. मुंबईत ठरवलं की 1 सप्टेंबर 2023 मुंबईला बसून या लोकांनी निर्णय घेतला की मोदींना 250 पार करू द्यायचं नाही. आणि त्याच्यावर 8 महिने चर्चा चॅनेल पासून, वर्तमानपत्रापासून चालू राहिल्या. आणि फेब्रुवारी येईपर्यंत एक डाव टाकला मोदीने, 370 आणि 400 पार. सगळ्या चर्चा कुठे आल्या, 370 होणार कसं नाही याच्यावर आल्या. हे यांचा अजेंडा 220, 230, 250 विसरून गेले. 300 होणार नाही. अरे गधड्यानो, 272 झालं की सरकार होतं. 300 सुद्धा होण्याची गरज नाही. 300 नाही झाले, फरक काय पडतो. समोरच्याचे जेवढे रन्स आहेत त्यापेक्षा 1 रन जास्त झालं की मॅच जिंकली. कन्फ्यूज कसं केलं, माझा आवाज थोडा हे कन्फ्यूज कसं केलं बघा, की ते आपला अजेंडा विसरून गेले. रणनीती तिथे असते. जाणीवपूर्वक अनेकदा समोरच्याला, आणि मला तो कधी कधी मोदी आणि शहा म्हणजे असे वाटतात त्या गोलमाल सिनेमामध्ये अमोल पालेकरांनी होता ना, त्याच्यातला उत्पलगत आठवा. तो अखंड बुद्धिबळ खेळत असतो आणि तो इकडून पण खेळतो, उठून तिकडे जाऊन बसतो, तिकडून पण खेळतो. म्हणजे यांनी काय करायचं हे पण अमित शहा आणि नरेंद्र मोदीच ठरवतात का, असं मला कधी कधी वाटतं. म्हणजे यांना पाहिजे तसं वागतात. गेल्या वेळेला मला आठवतं, गेल्या निवडणुकीच्या वेळेला राहुल गांधी म्हणाले होते की हम पांडव आहे, वो कौरव आहे. त्या मूर्खाला एवढं माहित नाही, दोन्ही कौरव होते. जिंकले ते पांडव असतात. जिंकण्याआधी कोणी पांडव नसतो, कारण दोघेही कुरुवंशाची मुलं आहेत, त्यामुळे तेही कुरु असतात. पण हा म्हणाला, आणि म्हणून मी त्याच्यावर एक ब्लॉग लिहिला होता की राहुल गांधी म्हणतो हे बरोबर आहे, तो पांडवच आहे. पण एक पांडव ज्याची फार चर्चा होत नाही, ज्याचा पांडव म्हणून उल्लेख येत नाही, त्याचं नाव आहे घटोत्कच. घटोत्कच हा भीमाचा हिडिंबेला झालेला मुलगा आहे आणि तो पांडवांच्या वतीने युद्धात उतरलेला होता. ज्या वेळेला त्याला शरसन्मान होतं आणि त्याला बाण लागतो आणि तो मरणार आहे, अशा वेळेला श्रीकृष्ण त्याला सल्ला देतो, तुला एक वरदान आहे, तू पाहिजे तेवढा अकराळ विक्राळ होऊ शकतोस, तेवढा जीव जाईपर्यंत मोठा हो आणि पलीकडे पड. तो पांडव होता मित्र, तो पांडव होता. इथे गंमत अशी की हा पांडव आहे, स्वतःला म्हणतो मी पांडव आहे, पण कुठला पांडव आहे माहित नाही, हा घटोत्कच होता. हा अकराळ विक्राळ झाला, पण कुठे पडायचं सांगणारा कृष्ण नव्हता. त्यामुळे आपल्याच लोकांवर काँग्रेसवरच पडला आणि 44 आणि 52 शिल्लक उरले. तो मुद्दा तो असतो, तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही काय करताय हे महत्वाचं असतं. आणि म्हणून मी ते म्हटलं की तू पांडव आहेस, घटोत्कच आहेस,
पण कुठे पडायचंय आता? गेल्या वेळेला तो काँग्रेसवर पडला, यावेळेला सगळ्या बीजेपी विरोधी पक्षांवर पडणार आहे. परत एकदा घटोत्कच आहे. मोदी शहांनी ज्या प्रकारची रणनीती आखली त्यामध्ये तुम्ही इंडी अलायन्सचं नेतृत्व राहुल गांधींकडे येईल असं व्यवस्था केली, त्याला अकराळ विकराळ करून ठेवलाय. आणि होईल कसं बघा. मला आत्ता मध्यंतरी त्या संजय दीक्षित, मी त्या काही हिंदीच्या युट्यूबर्सकडे जातो तेव्हा त्यांनी मला 5-6 महिन्यापूर्वी विचारलं होतं कि ये राहुल की पदयात्रा का क्या होगा. मतलब वो तो 60 साल पहले उसका बताया हुआ है, भविष्यवाणी है 60. संजय मला म्हणाला की लेकिन उनकी तो उम्र 54 साल है. म्हटलं जन्म से पहले भी भविष्यवाणी होती है. म्हटलं 60 वर्षापूर्वी एक सिनेमा आला होता बरसात की रात, आणि त्या बरसात की रात मध्ये एक गाजलेली कव्वाली तुम्हालाही पाठ असेल, ना तो कारवा की तलाश है ना तो हमसफर की तलाश है. म्हटलं पदयात्रा ती आहे. मैं अकेला चल रहा था कारवा बनता गया, अशी पण शायरी आहे. पण हे आठवा, हा पदयात्रा करायला निघालाय, पण पदयात्रेत कारवा पाहिजे याची याला फिकीर नाही. ना तो कारवा की तलाश है ना तो हमसफर की तलाश है. मेरे शौक के खाना खराब को तेरे रह गुजर की तलाश है. मला जिंकायचं तर आहे, पुढची ओळ फार महत्वाची. मेरे नामुराद जुनून का है इलाज कोई तो मौत है. नामुराद म्हणजे अनिच्छा, आणि ज्या अनिच्छेचा जो आवेश आहे तो कुठे घेऊन जाऊ शकतो? मरणाकडे घेऊन जाऊ शकतो. तोच इलाज आहे. जो दवा के नाम पे जहर दे ऐसे चारागर की तलाश है. कन्हैया कुमार, योगेंद्र यादव, दवा के नाम पे जहर दे. तो संजय दीक्षित उड़ाला, आप कहां कहां से ये चीजें ढूंढ कर लाते. मतलब ये तो है, मैंने कहा बनाइए, ये है, इसमें लिखा है, ये गाया हुआ है, लोगों ने सुना है. पण त्यात राजकारण आहे, बघण्याची दृष्टी असावी. मित्रांनो, सूर्य उगवतो म्हणून दिवस उजाडत नाही, आपले डोळे उघडे असावे लागतात. बातमी समोर उभी असते, बातमी समोर असते, पण भगवत नाही. हे आता मी पुस्तक लिहिलंय, 3रं पुस्तक आहे लोकसभा निवडणूक. मी 14लाही लिहिलं होतं, 19ला लिहिलं होतं. यावेळेला हे पुस्तक जेव्हा जाऊनचा 2 वेळेला माझा अंदाज बरोबर आला, म्हणून लोकांची मागणी होती भाऊ यावेळेला पण पुस्तकला लोकसभा आली. आणि मला कळत नव्हते की काय लिहू. जर विरोधी पक्षच मान्य करतात, आता राहुल गांधी सारखं सांगतात कि मोदी डरा हुआ है, मोदी बहुत डरा हुआ है. आता तुम्ही फार मोदी भक्त असता, बीजेपी वाले असता, तुम्हाला राग येतो, काय डरलाय, कुठे घाबरलाय. मी लगेच, माझी म्हणजे नेहमीची पद्धत अशी आहे की यू आर राईट, नाउ प्रूव्ह दॅट यू आर राईट. त्यामुळे राहुल गांधी बोलले बरोबर आहे. मी राहुल गांधींना पण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, आणि माझ्या लक्षात आलं की राहुल गांधी बरोबर बोलत आहे. मोदी डरा हुआ है, उसको डरना ही पड़ेगा. क्यों? डर के आगे जीत है. अरे टीव्हीवर जाहिराती लागतात, ऐकतो आपण, विचार करतो का त्याचा? राहुल गांधी तेवढं सोडून बाकीचं बघतो आणि ते समजून घेत नाही. म्हणजे तो सांगतोय की मोदी डरे हुए है, म्हणजे तो सांगतो की मोदी जीतने वाले आहे. आता इथे तुम्हाला कळतं की निवडणुकीत लढत नाहीये, मोदी निवडणूक लढत नाहीये. 10 वर्षामध्ये या माणसाने देशाची राजकीय परिस्थिती अशी करून ठेवली आहे की त्याला पंतप्रधान होण्याची गरज नाही, तो पंतप्रधान व्हावा ही तुमची आमची गरज करून ठेवली. बदल कसा झालाय? मला लोक विचारतात काय मोदींनी बदल.
म्हटलं गधड्यानो हे बघा ना, डोळे उघडा, बघा की तुम्हालाही वाटतं की मोदीला हरवलं पाहिजे. असं का वाटतं? त्यातून तुम्ही कबूल करता नाहीतर मोदी जिंकणार आहे. म्हणजे तो जिंकणार आहे तुमचंही गृहीत आहे. 50-60 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी एक सिनेमा गाजलेला आहे, तुम्हाला आठवतो ना? आता या सगळ्यामध्ये परत एकदा समोर राहुल गांधी असणं केवढं ऍसेट विदाऊट लायबिलिटी. भाजपसाठी ऍसेट आणि काँग्रेससाठी लायबिलिटी. समोर राहुल असणं किती इसेन्शियल असतं मित्रांनो. ते आठवतं 50 वर्षापूर्वीचा शोले सिनेमा, तो त्यातला गब्बर काय सांगतो, 50-50 कोस दूर रात को जब गांव में कोई बच्चा रोता है, मां बोलती है बेटे सो जा नहीं तो गब्बर आ जाएगा. तो मतदान कमी झालं म्हणून मी नाही घाबरलेलो. मतदारांना अक्कल आहे की वेळच्या वेळी जाऊन योग्य मतदान केलं पाहिजे, नाही तो राहुल आ जाएगा. प्रदीप भंडारी नावाचा एक सेफॉलॉजिस्ट आहे, जन की बात म्हणून सर्वे करतो. त्याचा मला दुसऱ्या राऊंड नंतर फोन आला, भाऊ यार बहुत कम हो रहा है वोटिंग. म्हटलं किसने बोला? नाही नाही अभी देखो आकडे. त्याला मी एकच प्रश्न विचारला की 2009 मध्ये किती मतदान झालं होतं तुला आठवतं का? तो नाही. म्हटलं मग 2009च्या तुलनेत बघ. मित्रांनो, हा नॅरेटिव्ह कसा तुमच्या माथी मारला जातो आणि तुमच्या डोक्यात तो म्हणजे सायकल कशाला तुम हेच घे, हा जो प्रकार असतो तो कसा चालतो बघा. तुमच्या डोक्यात एक घातला तर आणि तुमचा अजेंडा हिरावला जातो. आणि अजेंडा हिरावला की विषय आणि डिबेट कुठे जातो कोणाला पत्ता नाही. मतदान कमी म्हटलं, मतदान कमी म्हणणाऱ्यांना संदर्भ किती माहिती आहेत? संदर्भ माहिती आहे. इंदिरा गांधी गोळीबारात ठार, एका ओळीत बातमी संपली हो. पण 2 महिने ही बातमी हेडलाईन होत होती, कारण त्याचे धागेदोरे शोधून जितके जोडले जातात तेवढी ती बातमी अधिक रंजक होते, आपली उत्कंठा वाढवते. त्यामुळे मतदान कमी झालं. अरे म्हटलं आकडे बघा तुम्ही. इंदिरा गांधी गोळीबारात ठार झाल्यानंतर जी निवडणूक झाली ती निवडणूक रेकॉर्ड ब्रेक होती. 64% मतदान त्यापूर्वी कधीही लोकसभेला झालं नव्हतं. त्या निवडणुकीमध्ये 64% मतदान हा रेकॉर्ड होता. आणि त्याच्या पुढच्या 7 लोकसभा निवडणुका 84 नंतरच्या 14 पर्यंत मतदान 64%च्या खाली राहिलं. 14 मध्ये पहिल्यांदा तो रेकॉर्ड मोडला गेला. 66% मतदान झालं लोकसभेला. 19 मध्ये तो रेकॉर्ड मोडला, 1.25% मतदान. त्याच्या पुढे 67.7 वगैरे असं आहे. आणि आज तुम्ही 63% तर कमी झालं म्हणता. आणि हा जो मी स्वतःचा अनुभव सांगतो, गेल्या 24 तारीखला मला तो दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला. तो बघितला, त्याचे फोटो वगैरे आले. माझ्या एका मित्राने मला फोन केला, त्याचे फोटो मी पण बघितले. पण तो फोटो बघितला, त्या मित्राने फोन केला, म्हणाला यार भाऊ तो फोटो बघितला. म्हटलं हो का? तो ते आवाजला उषा मंगेशकर आहे, त्या तुला देत आहेत, तू इकडे वयस आणि मध्ये अमिताभ आहे. अमिताभ तुझ्यापेक्षा कुठे मोठं, 1-1.5 इंच तर जास्त आहे म्हणाले. आपल्या डोक्यात अमिताभ उंच इतकं बसलेलं असतं. तर मी म्हटलं, मी परत फोटो बघितला तर खरंच 1-1.5 इंचाचा फरक दिसतो. पण आपल्या डोक्यात अमिताभ हा एक लंबू हिरो आहे हे इतकं डोक्यात आहे की मलाही ते बघितलं, त्याने सांगितलं म्हणून माझ्या नजरेत नाही आलं. तर तो संदर्भ महत्वाचा असतो. तसा इथे तुम्ही मतदान कमी झालं जेव्हा म्हणता, तेव्हा तुम्ही कुठल्या आधारावर, याला महत्व असतं. आणि म्हणून मी त्याला म्हटलं 2009चं मतदान किती होतं? 58% होतं. म्हणजे 58 पेक्षा कमी होतं. 58 वरून आपण 66 वर गेलो, 8% मतदान वाढलं. पुढच्या वेळेला 67च्या पुढे गेलं. म्हणजे 2009च्या तुलनेत किती वाढलं बघा. मग आज 63% कमी आहे का नाही? ऍव्हरेज आहे, कमी नाही आहे.
त्यामुळे घाबरून गदगदून जाण्याचं काही कारण नाही. आणि मग कमी झालं, आपण म्हणू की 14 किंवा 19च्या तुलनेत कमी झालं, तर ते 14-19च्या तुलनेमध्ये कमी झालं तर कुठे कमी झालं आणि का कमी झालं हे पण बघायला लागतं. कमी मतदान तमिळनाडूत झालंय. आकडा जो एकदम 40च्या 40 मतदारसंघ एका वेळेला 39 झाले, याचा अर्थ तिथे डीएमकेचा मतदार जो भाजप विरोधी आहे तो उदासीन राहिले. पण ते सरसकट करायचं आणि तुम्हाला गोंधळवलं जातं, कन्फ्यूज केलं जातं. त्यातून सावध राहिलं पाहिजे. आणि ही गोष्ट आहे, तुम्ही मतदार आहात, तुम्ही कार्यकर्ते आहात, तुम्ही पाठीराखे आहात, तुम्ही समर्थक आहात, तुम्ही त्या रामसेतू बांधण्यातल्या खारी आहात. तुम्ही लक्ष्मण किंवा हनुमंत वगैरे नाही आहात, तुम्ही खारी आहात. शेपटी तर लागेल तेवढे 4 कण वाळूचे टाका, जमलं तर 8 टाका, तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना घेऊन जा. पण भाजपच्या रणनीतिकारांनी काय केलं पाहिजे हे इथे टपरीवर बसून कटिंग चहा पिताना बोलू नका. मी 99 साली पहिल्यांदा अमेरिकेत गेलो होतो, तिकडून परत आलो. माझी बायकोही मेरिट होल्डर वगैरे असल्यामुळे प्राध्यापकांची लाडकी होती. आमचे रौपाऱ्यांचे सुरू म्हणून सर होते, तर ते भेटले तिला. तर ते म्हणले का तिथे काय काय समजून तुझ्याकडून नाही, मला भाऊकडून ऐकायची अमेरिका, कारण तो अमेरिकेतलं वेगळं नेमकं सांगेल, तू नाही सांगणार. म्हणून त्यांनी मला एक प्रश्न विचारला की काय अमेरिका कशी वाटली. म्हटलं अमेरिकेत एकच शहाणा माणूस असतो, त्याला राष्ट्राध्यक्ष करतात, आणि आपल्याकडे एकच बेअक्कल माणूस असतो, त्याला पंतप्रधान करतात. म्हणजे मोदी कुठे चुकलाय हे आपण हिरिरीने बोलतो. 1.5 सेकंदात ज्याच्या अंगावर बॉल येतो असा गावस्कर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली कुठे चुकला हे आपण टीव्हीवर बघून सांगतो. क्रिकेट त्याला कळत नसतं, आपल्याला कळत असतं. आणि तेच तुम्हाला या सगळ्या राजकारणावर ऐकायला मिळेल. मी त्या जयपूरच्या त्या कॉन्क्लेव्ह मध्ये तेच सांगितलं. म्हटलं गम्मत अशी है कि ये मोदी को हराएंगे जरूर, लेकिन ये बोलते हैं कि हम तो कमेंट्री बॉक्स में बैठकर मोदी को हराएंगे, मोदी ग्राउंड पर उतरा है, ये बोलते हम ग्राउंड पर नहीं जाएंगे. आणि म्हणून मी एक व्हिडिओ केला होता जो 4 वर्षापूर्वी की 2024च्या निवडणुकीची मतगणना होईपर्यंत मोदी रोज हारेंगे. टीव्हीच्या चॅनेलवर, वर्तमानपत्राच्या अग्रलेखात सिर्फ मतगणना होने के दिन जीतेंगे, क्योंकि वो मायने रखता. त्याला अर्थ असतो, त्याला व्यवहारी अर्थ असतो. नाही तर राहुल गांधी रोज जिंकत असतात सगळे. मला तर काल तो ओंकारचा फोन आला होता, उन्हें आपने वो आशुतोष का देखा सत्य हिंदी पर अभी नहीं. त्याला म्हटलं हे सगळे मोदी विरोधक आहेत, दिल्लीचे पत्रकार, यांच्या कॉमेंट मी 1 तारीखला मतदान संपलं की बघायला सुरुवात करणार, 4ला निकालानंतरही बघत राहणार आहे, कारण त्यांचे ओशाळवणे चेहरे मला बघायचे. कारण हे चुकणार मला माहितीये. मी कुठलंही, मला तर तो प्रदीपची आणि माझी प्रदीप भंडारीची भेट झाली जयपूरला, तो उडाला. मला म्हणाला की आप कैसे निकालते हो 14, पण तो सर्वे करतो, मी नाही करत. मी त्याला म्हटलं की मेरा अलग तरीका है, मैं हेड काउंटिंग नहीं करता, मी डोकी मोजत नाही, डोक्याच्या आत काय चाललंय ते मोजतो. कारण त्याला मत म्हणतात, त्याला मत म्हणतात. आणि त्याला मी एक किस्सा सांगितला, तो म्हणाला अजीब आहे आपका तरीका. म्हटलं मी नेहमी हरणार कोण आहे आधी शोधून काढतो, हरणारा सापडला की तो दाखवतो, तो जिंकणार आहे. इकडे जर तुम्ही हरायचं ठरवलंय तर समोरच्याला बॅट उचलावीच लागत नाही, बॅट उचलावी लागत नाही. समोर तुमच्या टीम मध्ये 11च्या 11 लोक हिट विकेट व्हायला निघालेले आहेत, तर बॉलरला बॉल पण टाकावा लागत नाही. हो, बॉलरला बॉल टाकावा लागत नाही. आणि ही जी गंमत असते. आणि म्हणून मी म्हटलं की मी ही निवडणूक 2018ची जेव्हा तपासत होतो, अभ्यासत होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही निवडणूक मोदी लढवत नाहीये,
आणि मोदी सत्ता मिळवण्यासाठी लढवत नाहीयेत. ही निवडणूक अयोध्येतल्या रामाला वनवासातून परत अयोध्येत आणल्यानंतरची आहे. आणि अयोध्येत राम परतला त्यानंतर त्याने अश्वमेध केला होता. आणि अश्वमेधात तुम्हाला माहिती आहे की तो राजा चक्रवर्ती होण्यासाठी दुसऱ्यांचं राज्य पादाक्रांत करत नाही, कब्जा करत नाही. तो म्हणतो मी केंद्र होऊन निघालेलो आहे, मी केंद्र सत्ता होणार आहे, मला चॅलेंज करायचं नाही. केजरीवाल नाही व्हायचं, उद्धव ठाकरे नाही व्हायचं. तुम्ही तुमच्या राज्यात राहा, नवीन पटनाईक व्हा, नो प्रॉब्लेम, जगन रेड्डी व्हा, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही केंद्र सत्तेला आव्हान देता तेव्हा तुम्ही या देशातल्या लोकशाहीला आव्हान देता. या देशात संविधान आहे, ज्या संविधानानुसार लोकसभा प्रस्थापित झाली, संसद तिला आव्हान देता. आणि म्हणून तुम्ही या देशाच्या संविधानाला आव्हान देता, संविधानाला आव्हान देतात आणि संविधान वाचवायचं म्हणतात. कसा विरोधाभास आहे बघा. मोदींना लोकांनी बहुमताने सत्ता दिली तेव्हा या देशातले कायदे राबवायला दिलेली आहे. त्या कायद्यानुसार ईडी असेल, सीबीआय असेल काम करतायत. ते चुकीचं करत असेल कोर्टात जा, कोर्ट तुम्हाला प्रतिसाद देते का नाही देत आहे याचा अर्थ कायद्यानुसार संविधानानुसार सगळं काही बरोबर चाललेलं आहे. प्रॉब्लेम काय मित्रांनो या लोकांचा? प्रॉब्लेम मोदी पंतप्रधान होण्याशी नाहीये. मोदी म्हणतात ना खाऊंगा, त्याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे. पुढच्या वाक्याशी प्रॉब्लेम आहे, ना खाणे दूंगा. प्रॉब्लेम तिथे आहे. आमचं पूर्वी तुम्हाला आठवत असेल हिंदीमध्ये शरद जोशी म्हणून फार सुंदर एक दैनिक नवभारत मध्ये लिहायचे, प्रतिदिन म्हणून एक सदर लिहायचे. त्याच्यात त्यांनी एकदा फार सुंदर लिहिलं होतं की सरकारची अवस्था कशी असते, की एक कायदा करायचा, एक सरकार एक धोरण जाहीर करते आणि लोक मागणी करतात की समाजवाद आना चाहिए. सरकार म्हणते जनता आपली आहे, समाजवाद आणला पाहिजे. सरकार समाजवादी धोरण घेतं, समाजवादानुसार कायदा करतं. समाजातला लोकांमधला दुसरा गट उभा राहतो, नाही नाही आमचा समाजवादाला विरोध आहे, अजिबात हा कायदा आम्हाला नकोय. सरकार म्हणते हे पण लोक आपले आहेत. मग काय करायचं? ते म्हणतात ठीक आहे, त्यांच्यासाठी कायदा केला, तुमच्यासाठी अंमलातच आणत नाही. दोघेही खुश, दोघेही खुश. मुलाला हवं म्हणून खेळणं आणलं, बायको म्हणते मोडून टाकेल, कपाटात ठेवा, हे तुझं आहे, हात लावायचा नाही. हे चाललं होतं 10 वर्षात, हे बदललेलं आहे मित्र. बारकाईने तुम्हाला बातम्या जेवढ्या दाखवल्या जातात तेवढ्या बघता, बारकाईने बातमी शोधायला शिका. ज्या वेळेला ईडी, सीबीआय वगैरे यांना लगाम लावावा तसे आदेश केंद्राला द्या हे सांगायला कपिल सिब्बल याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या 3 जजेसच्या खंडपीठामध्ये एक महिला जज होत्या, मला त्रिवेदी किंवा असं काहीतरी नाव आहे, कदाचित त्याच पुढच्या चीफ जस्टिस होणार आहेत. त्यांनी एकच प्रश्न असा कपिल सिब्बलला विचारला की मिरच्या झोंबल्या मित्रांनो, मिरच्या झोंबल्या. कारण पीएमएलए ऍक्ट, ईडी आता जी ऍक्टिव्ह झालेली आहे, तो पीएमएलए ऍक्ट हा वाजपेयींच्या काळात संमत झाला, हे बरोबर आहे. त्यामुळे वाजपेयीने भाजपने आणला. त्या महिला न्यायमूर्तींनी एकच प्रश्न सिब्बलना विचारला की हा कायदा अंमलात आणण्यासाठी जे रूल्स रेग्युलेशन्स बनवले जातात तेव्हा तुम्ही सत्तेत होता की विरोधात होता? कपिल सिब्बलला मिरच्या झोंबल्या, कारण तो मंत्री होता. रूल्स रेग्युलेशन पास झाले त्यावेळेला युपीए सरकार होत. तुम्ही त्याच्या काय त्या
तलवारीला धार लावून कोणी दिली? युपीएने दिली. मग आता लागते म्हणून का ओरडताय? लागतं म्हणून का ओरडताय? मोदींच्या हातात जी तलवार आहे तिला धार तुम्ही लावली आहे. मोदी म्हणतात मी त्यात हस्तक्षेप करणार नाही. तुम्ही करा, मी इकडे बघतो, तुम्ही तिकडे करा. सगळे आले तर रडकुंडीला, सगळे आले. तेव्हा मुद्दा असा आहे की मोदी नको का? तर तो तुमचा राजरोसपणे अनुदान वाढवा, पण ते डायरेक्ट पेमेंट नकोय. डायरेक्ट बेनिफिट जो ना तो नकोय. राजीव गांधी म्हणायचे ना की 100 रुपये पाठवले की 15 रुपये पोचतात, 85 गायब होतात. अरे एकाने कोणीतरी त्या राहुल गांधीला विचारा, पत्रकारांनी, कि हर महिला को हर साल 1 लाख रुपया अपने खाते में खाट 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 1 लाख रुपया. अरे एकाने त्याला विचारा बाबा कि जिस खाते में 1 लाख खट 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 करके डालोगे वो खाता निकाला किसने? तेरे मनमोहन चाचा ने निकाला, तेरे पप्पा ने निकाला, तेरे दादी ने निकाला या परनाना ने निकाला? वो जनधन खाता, झिरो बैलेंस अकाउंट किसने शुरू किया? आणि मोदी तरी किती महान आहेत बघा. आपल्या, मी म्हणालो ना, समोर विरोधी करतात ते पण आपलेच. तेव्हा राहुल गांधीवर मोदींचं किती प्रेम आहे की 2034 2039 कधीतरी हा पंतप्रधान होईल आणि 1 लाख रुपये महिलांच्या खात्यात घालेल. यासाठी खाती 10 वर्ष आधी काढून ठेवली. मोदी आलेच नसते तर राहुल गांधीने कुठल्या खात्यात पैसे टाकले असते? केलं की नाही? राहुल गांधींसाठी एक तरी काम केलं की नाही? मग प्रश्न का विचारता मोदींनी काय केलं? सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. सांगायचा मुद्दा असा की हे सगळं जेव्हा म्हणून मोदींनी हा अश्वमेध आहे. ज्यांना खुमखुमी आहे, घोडा अडवा, लढाई होईल. नाहीतर जिंकणाऱ्याचा आत्मविश्वास तिथे असतो. अश्वमेध जेव्हा राजा करतो तेव्हा त्याला आत्मविश्वासाने तो भारलेला असतो. ही निवडणूक मोदी पंतप्रधान होण्यासाठी लढत नाहीयेत. ही निवडणूक मोदी सुद्धा संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढतायत. कारण दिस इज नेशन स्टेट. भारतीय संघराज्य म्हणजे समर्थ केंद्र, आणि त्या समर्थ केंद्राच्या नेतृत्वाखाली 28 राज्यांनी घटनेनुसार काम करणं. घटनेनुसार काम करणं. एखाद्या राज्यामधलं सरकार विरोधी पक्षाचं असेल पण त्याने घटनेच्या चौकटीत राहिलं पाहिजे. ते राहिला नाहीत तर यापुढे त्यांनी सांगितले ना, अधिक कठोर निर्णय पुढच्या 5 वर्षात. तेव्हा राज्यपालांची ताकद काय हे पुढच्या 5 वर्षात दिसणार. मुद्दा तो असतो मित्रांनो. संविधान संविधान बोलायचं, पण संविधानामध्ये केंद्राची सगळ्यात मोठी जबाबदारी, केंद्राचा प्रतिनिधी म्हणूनच राज्यपाल राज्यात असतो. त्याची टिंगल तुम्ही उडवणार. तुम्ही अल्टिमेटली केंद्राची टिंगल उडवता, केंद्रीय शासनाची, केंद्रीय संविधानाची टिंगल उडवता. आणि परत संविधान बचाव, या लोकांना संविधान तरी माहिती आहे का? मला सांगा, शरद पवारांना किंवा उद्धव ठाकरेंना संविधान म्हणजे माहिती असतं काय असतं ते, किंवा लोकशाही म्हणजे काय माहिती असतं ते यांच्या हातातून पक्ष निसटले असते? निवडणूक आयोगाने दिलेला निकाल काय आहे की तुमच्या पक्ष चालवण्यासाठी, स्थापन करण्यासाठी तुम्ही जी पक्षाची घटना बनवली त्यानुसार तुम्ही वागला नाहीत. तुम्हाला तुमच्या पक्षाची घटना कळत नाही आणि देशाच्या घटनेची चिंता आहे. अजब आहे. आपल्या लेंग्याची नाडी सुटली, कमरेला आहे की नाही पत्ता नाही, आणि समोरच्यांच्या पॅन्टीची बटणं लागलीत की नाही बोलतात, त्याच्यावर भाषण करतात. तुम्ही देशाची घटना कशी वाचवणार हो?
घटना म्हणजे काय समजून घ्या. पक्षांतर्गत लोकशाही नाही आणि देशाची लोकशाही धोक्यात आहे म्हणायचं. हा सगळा प्रकार आहे. याला पुढच्या 5 वर्षात लगाम लावला जाईल. राजकारण हे पक्षाचं असो सार्वजनिक असो जनहिताचं असलं पाहिजे. यासाठी आवश्यक तितके कठोर निर्णय पुढल्या 5 वर्षात मी घेणार आहे हेच मोदींनी सांगितले.